नमस्कार आणि स्वागत आहे. समजा आपल्याला एक नवीन घर बांधायचं ठरवलं, तर आपण थेट विटा रचायला सुरुवात करतो का? नाही ना? आधी आपण एक प्लॅन बनवतो, बजेट ठरवतो, प्रत्येक गोष्टीचा खर्च काढतो. टेक्नॉलॉजीच्या जगात, विशेषतः Azure सारख्या विशाल क्लाउड प्लॅटफॉर्मवर हाच नियम लागू होतो. थेट कामाला लागण्यापूर्वी खर्चाचा अंदाज घेणं खूप महत्वाचं आहे. अगदी. नाहीतर महिन्याचा शेवटी जे बिल येतं ना, ते पाहून हृदयाचा ठोका चुकण्याची शक्यता असते. म्हणूनच आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे Azureमधील खर्चाचं व्यवस्थापन. आणि आपण मायक्रोसॉफ्टच्या एका अतिशय शक्तिशाली आणि मोफत टूलवर लक्ष केंद्रित करणार आहोत. Azure प्राइसिंग कॅल्क्युलेटर. हे असं साधन आहे जे तुम्हाला बिल येण्याआधीच खर्चाची कल्पना देतं. आणि ही काही केवळ थिओरीची चर्चा नसेल, बरोबर? आपण प्रत्यक्ष काहीतरी करून बघणार आहोत. हो, नक्कीच. आपण प्रत्यक्ष मायक्रोसॉफ्ट लर्नवरची एक एक्सरसाइज सोडवणार आहोत. म्हणजे एक काल्पनिक वेब ॲप्लिकेशन Azureवर नेणार आहोत आणि त्यासाठी किती खर्च येईल याचा अंदाज आपण एकत्र मिळून काढणार आहोत. स्टेप बाय स्टेप. असं समजा की मला काहीच येत नाहीये आणि तुम्ही मला स्क्रीन शेअर करून प्रत्येक गोष्ट समजावून सांगत आहात. अरे वाह! उत्तम कल्पना आहे ही. चला, मग मी माझा डिजिटल फळा म्हणजे माझी स्क्रीन शेअर करतो आणि आपण या प्रवासाला सुरुवात करूया. आपण हे सत्र खूप सोपं आणि मजेशीर ठेवणार आहोत. कुठेही काही वाटलं तर लगेच विचारा. चला तर मग आपल्या या काल्पनिक कंपनीला क्लाउडवर नेऊया. ठीक आहे. तर ही काल्पनिक परिस्थिती नक्की काय आहे? म्हणजे आपलं ॲप कसं आहे? समजा आपली एक कंपनी आहे जिचं एक छोटंसं वेब ॲप्लिकेशन आहे. सध्या ते कंपनीच्याच एका सर्व्हरवर म्हणजे ऑन प्रिमायसेस चालतं. हे ॲप फक्त कंपनीचे कर्मचारी वापरतात. म्हणजे हे एक इंटरनल ॲप्लिकेशन आहे. त्यात काय आहे तर कंपनीच्या उत्पादनांची माहिती आणि त्यांच्या किमती. बस. आता आपल्याला हे ॲप Azureवर न्यायचं आहे. कळलं, गजलं. ॲपसाठी आपल्याला Azureमध्ये एक नवीन घर बांधायचं आहे. मग या घरासाठी काय काय सामान लागेल याची एक यादी करावी लागेल ना? मला वाटतं सगळ्यात आधी आपल्याला एक कम्प्युटर लागेल, बरोबर? अगदी बरोबर पकडलत. आपल्याला कम्प्युटरची गरज लागेलच, पण क्लाउडच्या भाषेत आपण त्याला व्हर्च्युअल मशीन किंवा VM म्हणतो. हे म्हणजे Azureकडून भाड्याने घेतलेला एक शक्तिशाली कम्प्युटर. पण इथे एक गंमत आहे. जर आपण फक्त एकच VM घेतला आणि तो समजा काही कारणाने बंद पडला, तर आपले ॲप बंद पडेल, कर्मचाऱ्यांचं काम थांबेल. अरे देवा, हे तर मोठं नुकसान होईल. मग यावर उपाय काय? उपाय सोपा आहे. आपण एक नाही तर 2 व्हर्च्युअल मशीन्स भाड्याने घेऊ. अच्छा. म्हणजे एक जरी बंद पडली तरी दुसरीवर आपलं ॲप चालू राहील. याला हाय अवेलेबिलिटी म्हणतात. म्हणजे आपलं ॲप नेहमी उपलब्ध राहील. समजलं. म्हणजे एका गाडीला काही झालं तर दुसरी गाडी तयार ठेवायची. पण या दोन्ही गाड्यांवर येणाऱ्या लोकांना म्हणजे ट्रॅफिकला कोण सांभाळणार? त्यासाठीच आपल्याला दुसऱ्या गोष्टीची गरज आहे. ॲप्लिकेशन गेटवे. हा आपल्या सिस्टीमचा हुशार ट्रॅफिक हवालदार आहे असं समजा. तो येणारी सगळी गर्दी दोन्ही व्हर्च्युअल मशीन्सवर हुशारीने विभागून देतो, जेणेकरून कोणत्याही एका मशीनवर जास्त भार येणार नाही. ठीक आहे, म्हणजे 2 कॉम्प्युटर्स झाले आणि त्यांना सांभाळणारा एक ट्रॅफिक हवालदार पण झाला. पण या कॉम्प्युटर्सवर जी माहिती आहे, म्हणजे उत्पादनांची नावं, किमती, ती कुठे साठवणार? त्यांच्या मेमरीमध्ये? नाही, त्यासाठी आपल्याला तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट लागेल. ती म्हणजे एक डेटाबेस. आपण Azure SQL डेटाबेस वापरणार आहोत. ही आपल्या ॲप्लिकेशनची डायरी किंवा त्याचं डोकं आहे. सगळी महत्त्वाची माहिती इथे सुरक्षितपणे साठवलेली असते. व्हर्च्युअल मशीन्स बंद पडल्या तरी आपला डेटा सुरक्षित राहतो. तर आपली खरेदीची यादी तयार आहे. 2 VMs, एक ॲप्लिकेशन गेटवे आणि एक SQL डेटाबेस. उत्तम. यादी तयार आहे. आता दुकानात जायची वेळ आली आहे. चला, Azure प्राइसिंग कॅल्क्युलेटर उघडूया. हे बघा, ही आहे Azure प्राइसिंग कॅल्क्युलेटरची वेबसाईट. आणि याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे पूर्णपणे मोफत आहे. कोणतंही Azure अकाउंट नसलं तरी चालतं. याला मी डिजिटल विंडो शॉपिंग म्हणतो. हवं ते बघा, हवं ते निवडा, पण बिल येणार नाही. हा. हे छान आहे. इथे तर मला प्रॉडक्ट्स, एक्झाम्पल सिनॅरिओज, सेव्ड एस्टिमेट्स असे काही टॅब्स दिसत आहेत. आपण थेट प्रॉडक्ट्सवर जायचं का? थोडं थांबा. थेट खरेदी सुरू करण्यापूर्वी एक्झाम्पल सिनारिओज या टॅबवर एक नजर टाकूया. हे म्हणजे रेस्टॉरंटमधल्या कॉम्बो मीलसारखं आहे. तुम्हाला जर माहीत नसेल की नक्की काय काय लागतं, तर इथे काही तयार नमुने आहेत. जसं की ई-कॉमर्स वेबसाईटसाठी अंदाजे किती खर्च येतो याचे तयार आराखडे मिळतात. नवीन शिकणाऱ्यांसाठी हा एक उत्तम सुरुवातीचा टप्पा आहे.
अच्छा, म्हणजे स्वतः सगळं निवडण्याऐवजी एक तयार थाळी मागवण्यासारखं आहे? पण आज आपण स्वतःची थाळी बनवणार आहोत, बरोबर? अगदी बरोबर. आज आपण आला कार्ट ऑर्डर करणार आहोत. चला प्रॉडक्ट्स टॅबवर क्लिक करूया. इथे आपल्याला अजोरच्या सगळ्या सेवांची एक मोठी यादी दिसेल. जसं सुपरमार्केटमध्ये सामान मांडलेलं असतं तसं. आता आपल्या यादीनुसार एक एक गोष्ट निवडूया. आधी कम्प्यूट सेक्शनमध्ये जाऊन व्हर्च्युअल मशीन्सवर क्लिक करा. केलं क्लिक. ते खाली एका अंदाजित बिलामध्ये जमा झाले आहेत. आता पुढे? आता नेटवर्किंग सेक्शनमध्ये जाऊन ॲप्लिकेशन गेटवे निवडा. आणि मग डेटाबेसेसमधून अजोर एसक्यूएल डेटाबेस निवडा. आता खाली स्क्रोल केलं की आपल्या शॉपिंग कार्टमध्ये या तिन्ही गोष्टी दिसतील, त्यांच्या काही डिफॉल्ट सेटिंगसह. हो, दिसतायत. पण या सेटिंग्स तर काहीतरी वेगळ्याच आहेत. आता इथेच खरी कलाकारी करायची आहे, बरोबर? एकदम. आता आपण प्रत्येक सेवेला आपल्या गरजेनुसार कस्टमाइज करणार आहोत. चला व्हर्च्युअल मशीनपासून सुरुवात करूया. पहिली सेटिंग आहे रिजन. इथे वेस्ट US निवडलेला आहे. यावर तुमचा काही प्रश्न आहे का? हा रिजन का नाही निवडायचा? तो जवळचा नाही का पडणार? खूप महत्वाचा प्रश्न आहे. याचे 2 पैलू आहेत. एक म्हणजे लेटन्सी म्हणजेच वेग आणि दुसरा म्हणजे किंमत. जर तुमचे सगळे कर्मचारी भारतात असतील तर सेंट्रल इंडिया रिजन निवडल्याने ॲप जास्त वेगाने चालेल, कारण डेटाला कमी प्रवास करावा लागेल. पण अझ्युरच्या प्रत्येक रिजनमध्ये सेवेच्या किमती वेगवेगळ्या असतात. अनेकदा वेस्ट US सारखे मोठे रिजन्स थोडे स्वस्त पडतात. आजच्या एक्सरसाइजसाठी आपण वेस्ट US निवडूया, पण खऱ्या प्रोजेक्टमध्ये वेग आणि किंमत यांचा ताळमेळ साधावा लागतो. समजलं. म्हणजे स्वस्तात मस्त हवं असेल तर वेस्ट US, पण एकदम फास्ट हवं असेल तर जवळचा रिजन निवडावा. ठीक आहे, पुढे जाऊया. इन्स्टन्स म्हणजे काय? इथे D2 V3 निवडायला सांगितलं आहे. इन्स्टन्स म्हणजे तुमच्या व्हर्च्युअल मशीनचं मॉडेल. जसं गाडीमध्ये वेगवेगळे मॉडेल्स असतात, एक छोटी सिटी कार, एक फॅमिली कार, एक स्पोर्ट्स कार. D2 V3 हे एका चांगल्या फॅमिली कारसारखं आहे. आपल्या छोट्या ॲपसाठी हे पुरेसं आहे. पण जर आपण जास्त क्षमतेचं मॉडेल निवडलं, समजा D4 V3, तर काय होईल? जास्त पॉवर असली तर चांगलंच नाही का? हा एक खूप मोठा सापळा आहे ज्यात अनेक जण अडकतात. याला ओव्हर प्रोव्हिजनिंग म्हणतात. म्हणजे गरजेपेक्षा जास्त क्षमतेची सेवा विकत घेणे. हे असं आहे की 4 लोकांच्या कुटुंबासाठी तुम्ही एक मोठी बस विकत घेतली. फिरायला तर जाता येईल, पण पेट्रोलचा खर्च किती होईल? बरोबर. त्यामुळे नेहमी गरजेनुसार सुरुवात करायची आणि नंतर गरज वाटल्यास मॉडेल अपग्रेड करायचं. हा क्लाउडमधला सर्वात महत्त्वाचा नियम आहे. म्हणून आपण D2 V3 वरच थांबूया. ठीक आहे, म्हणजे बस विकत घेण्याची चूक करायची नाही. आणि इथे व्हर्च्युअल मशीन्सच्या पुढे संख्या 2 आणि तास 730 टाकायचे आहेत. कारण आपल्याकडे 2 मशीन्स आहेत, ज्या महिनाभर 24 तास चालू राहणार आहेत. बरोबर. अगदी बरोबर. चला, व्हर्च्युअल मशीनचं काम झालं. आता आपल्या यादीतल्या दुसऱ्या गोष्टीकडे वळूया. आपल्या कम्प्युटर्सना तर आपण सेट केलं, पण त्यांच्यावर येणारा ट्रॅफिक सांभाळणारा हवालदाराचं काय? हो, ॲप्लिकेशन गेटवे. त्याची सेटिंग्स कशी करायची? इथेही आपण रिजन वेस्ट USच ठेवूया, कारण आपल्या सगळ्या सेवा एकाच शहरात असणं गरजेचं आहे. नाहीतर त्यांच्या संवाद साधायला वेळ लागतो. आता टियर या ऑप्शनकडे बघा. इथे 2 पर्याय आहेत, स्टँडर्ड आणि वेब ॲप्लिकेशन फायरवॉल किंवा WAF. फायरवॉल. हे काहीतरी सुरक्षेशी संबंधित वाटतंय. बरोबर. स्टँडर्ड म्हणजे आपला साधा ट्रॅफिक हवालदार, जो फक्त गर्दी विभागून देतो. पण वेब ॲप्लिकेशन फायरवॉल म्हणजे एक कमांडो हवालदार. तो गर्दी तर सांभाळतोच, पण सोबतच प्रत्येक गाडीची तपासणी पण करतो. म्हणजे तो हॅकर्स किंवा व्हायरससारख्या धोकादायक ट्रॅफिकला आत येऊ देत नाही. उदाहरणार्थ SQL इंजेक्शनसारखे हल्ले तो थोपवतो. आपल्या ॲपमध्ये किमतीची माहिती असल्यामुळे ही अतिरिक्त सुरक्षा महत्त्वाची आहे. म्हणून आपण WAF निवडूया. वा, म्हणजे हा तर आपल्या ॲपचा बाउन्सर आहे. हे उत्तम आहे. साईजमध्ये मीडियम निवडूया हां. आणि गेटवे आर्समध्ये पुन्हा 2 गेट्स आणि 750 तास टाकू. हां. आणि डेटा प्रोसेसमध्ये आपण ठरवल्याप्रमाणे 1 TB. बरोबर. छान. आता तिसरी आणि शेवटची गोष्ट. आपलं सगळं डोकं म्हणजे डेटा कुठे ठेवणार? Azure SQL डेटाबेसमध्ये. बरोबर. इथेही रिजन वेस्ट USच ठेवूया. आता परचेस मॉड्यूलमध्ये V-Core निवडूया. याचा सोपा अर्थ असा आहे की आपण डेटाबेसच्या इंजिन पॉवरनुसार पैसे देत आहोत. आपल्याला किती कोर आणि किती रॅम पाहिजे हे आपण ठरवू शकतो. दुसरा एक पर्याय DTU असतो,
जो एका बंडल पॅकेटसारखा असतो. पण व्ही कोर मॉडेल आपल्याला जास्त नियंत्रण आणि पारदर्शकता देतं. कळलं. म्हणजे इंजिनचे पार्ट्स स्वतः निवडायचे की तयार इंजिन घ्यायचं, तसा फरक आहे. आपण सर्व्हिस टिअरमध्ये जनरल पर्पज आणि इन्स्टन्समध्ये 8 व्ही कोर निवडूया. हे आपल्या ॲपसाठी पुरेसं आहे. उत्तम. आणि याचबरोबर आपल्या शॉपिंग कार्टमधल्या सगळ्या वस्तूंची सेटिंग्ज पूर्ण झाली आहे. आता खाली स्क्रोल करून बघा. अरे वा, इथे तर महिन्याचा एकूण अंदाजित खर्च डॉलरमध्ये दिसत आहे आणि इथे चलन बदलण्याचा पर्याय पण आहे. मी हे भारतीय रुपयांमध्ये बदलून पाहते. झालं, आता मला नक्की किती खर्च येईल याचा एक स्पष्ट अंदाज आला आहे. आता हा अंदाज तर आला, पण याचं पुढे काय? समजा तुम्हाला हा रिपोर्ट तुमच्या मॅनेजरला दाखवायचा आहे, तर इथे वर एक्सपोर्ट नावाचं बटण आहे. यावर क्लिक केलं की हा संपूर्ण हिशोब एका एक्सेल फाईलमध्ये डाउनलोड होतो. किती सोपं आहे? खरंच. आणि हे सेव्ह आणि शेअर बटण कशासाठी आहेत? सेव्ह केल्यावर तुमचा हा अंदाज तुमच्या अकाउंटमध्ये जतन होतो. म्हणजे तुम्ही 6 महिन्यांनी परत आलात तरी हा अंदाज तुम्हाला सेव्हड एस्टिमेट्स टॅबमध्ये दिसेल. आणि शेअर बटन तर खूपच उपयुक्त आहे. त्यावर क्लिक केल्यावर एक खास लिंक तयार होते. ती लिंक तुम्ही तुमच्या टीमला पाठवू शकता आणि ते थेट तुमच्या अंदाजित बिलाचं पान उघडून बघू शकतात. चर्चा करण्यासाठी हे खूप सोयीचं ठरतं. तर इथे येऊन फक्त संख्या बदलायची आणि नवीन अंदाज तयार, हे तर खूपच सोपं आणि शक्तिशाली आहे. नक्कीच. आजच्या या चर्चेतून हेच सिद्ध होतं की ॲझ्योर प्राइसिंग कॅल्क्युलेटर हे काही भीतीदायक किंवा क्लिष्ट साधन नाही. उलट हे क्लाउडवर कोणताही प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी आर्थिक नियोजन करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं आणि सोपं साधन आहे. आता विंडो शॉपिंग करून नक्की कोणती वस्तू घ्यायची आणि ती कितीला पडेल याचा पक्का हिशोब आपल्याकडे आहे. खरंय. आता ॲझ्युअरवरच्या कोणत्याही प्रोजेक्टसाठी प्राथमिक खर्चाचा अंदाज काढण्याचा आत्मविश्वास आलाय. ही चर्चा संपवण्यापूर्वी श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतोय. कोणता विचार? आज आपण एका साध्या इंटरनल ॲप्लिकेशनसाठी खर्च काढला. पण विचार करा, जर आपल्याला याच ॲप्लिकेशनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIची सुविधा जोडायची असती, जी ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार उत्पादनं सुचवेल, तर खर्चावर काय परिणाम झाला असता? छान प्रश्न आहे. किंवा हे ॲप फक्त एका देशात नाही तर जगभरातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करायचं असतं तर? मग आपल्याला वेगवेगळ्या रिजन्समध्ये सेवा कशा पसराव्या लागल्या असत्या आणि त्यामुळे खर्चाचं गणित किती बदललं असतं? हा विचार करून कॅल्क्युलेटरवर थोडे वेगवेगळे प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे? शेवटी ही विंडो शॉपिंग तर मोफतच आहे. नक्कीच, प्रयोग करत राहण्यातच खरी मजा आहे. आजच्यापुरतं इथेच थांबूया. पुन्हा भेटू एका नवीन विषयावर अशीच सखोल चर्चा करण्यासाठी.